हाय एव्हरीवन. तर निवांत बसायचं कारण असं आहे की मी लवकरात लवकर म्हातारी होणार आहे असं वाटतंय मला. कारण ना माझे केस ना भांगामधूनच पांढरी व्हायला लागलेत. तर हल्ली ना लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत अगदी केस पांढरं होण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. तर मी म्हणलं चला ते खूप विचित्र दिसते म्हणून इकडे ना मी गार्नियरचं बर्गंडी कलर जे असते ना ते आणलेलं आहे. आणि ना कातर कुठं ठेवली मला ना सापडतच नव्हती आणि तिथंच निघाली बरं का शेजारीच. तर त्यानंतर ना हे दोन्ही पाऊच मी काढून घेतले. तर ना मी ह्याच्या आधी ना मेहंदी अप्लाय करायची, पण मेहंदीने ना माझे केस खूप असे रट्ट व्हायला लागलेली. मग त्यानंतर म्हणलं हे एकदा ट्राय, ह्याच्या आधी पण केलं तर मी ट्राय. तर फक्त एवढा जो भाग आहे ना काय तोच माझा ना दरवेळेस पांढरा होतो आणि बाकीचे मागचे केस अजिबात पांढरे झालेले नाही. पण ह्याच्याने ना इचिंग व्हायला लागलेली. तर तुम्ही ना सगळ्यात आधी पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरनंच स्कॅल्पवर वगैरे यूज करा. तर थोडंसं तरी का होईना स्कॅल्पवर हे लागतंच. त्यानंतर छान असे केस बांधून ठेवले आणि हात बघू शकता कलर म्हणजे ब्राऊन कलर आहे. आणि आता केस मला हे वॉश करून घ्यायचे होते. तर हे हेअर मास्क आहे. पहिला मी जाऊन केस वॉश केले शॅम्पूने, त्यानंतर कंडिशनर अप्लाय केलं, मग परत केस वॉश केले आणि त्यानंतरनं थोडं 5 मिनटं थांबले, थोडंसं पाणी केसातलं गळाल्याच्या नंतर हा जो माझा हेअर मास्क आहे तो मी अप्लाय केलेला आहे. तर हा हेअर मास्क कोणता आहे मी इकडे टॅग करते, पण छान आहे. आणि हा काही सारखं ना अप्लाय नाही करायचा, 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा अप्लाय करायचा आहे. तर इकडे मी आता बऱ्याच दिवस झाले, मी तर 2-3 महिने झालं अप्लाय केला नव्हता. तर मी म्हणलं चला अप्लाय करूया, कारण ह्याच्याने केस मस्त स्मूथ आणि सिल्की होतात. आणि जशा प्रकारे मी लावते ना तसंच लावायचं आहे, स्कॅल्पला वगैरे लावायची गरज नाही आहे. तर छान आधी हेअर मास्क लावला आणि तो 5 ते 10 मिनटं किंवा अर्धा तास ठेवलं. त्यानंतर परत केस मी किंवा हेअर वॉश करून आले आणि हा जो माझा जादूचा पिटारा आहे तो मी खोललेला आहे. ह्या बॅगमध्ये माझ्या स्ट्रेटनिंगच्या मशीन, कर्लच्या मशीन आणि जे आपले हेअर ड्रायर आहेत ते आहे ते घेतले. आणि त्यानंतरनं छान असे केस सुकवून घेतले. तर शक्यतो ना जसं नॅचरल पद्धतीनं केस आपले ड्राय होतात ना, वाळतात, तसंच मी करत असते. पण ह्यावेळेस ना थोडंसं बाहेरही जायचं होतं आणि केसातून खूप सारं पाणी टपकत होतं. पण खरं सांगू ते एखादी टावेल डोक्याला लावून बसलेलं परवडतं, पण ह्या हेअर ड्रायरनं काय केस माझे लवकर सुकतच नव्हते. तर बऱ्याच वेळानंतर मग सुकले आणि समोरूनही छान असे सुकून घेण्याचा प्रयत्न चालू होता. आणि शेवटीला माझा प्रयत्न काय म्हणतात फळ मिळालं मला आणि छान असे केस सुकले आणि किती छान सिल्की झाले आहेत. तर चला बाय.